छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत गंगापूर येथील मध्यवर्ती शासकीय भवन येथे सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक पार पडली आहे। यावेळी या बैठकीत विविध सूचना करण्यात आल्या आहेत। शासन निर्णयातील तरतुदीनुसार वाळू उपलब्ध करून देणे, मुख्यमंत्री बळीराजा शेतपांधन रस्ते योजना, विधानसभा क्षेत्रीय समितीने केलेली कारवाई, तसेच रस्त्यांचं सीमांकन करणे, विशिष्ट क्रमांक देण्याबाबत केलेली कारवाई, 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी प्रलंबित फेरफार निकाली काढणे, महिन्यांवरील प्रलंबित फेऱ्यांची संख्या, नागरिकांकडून प्राप्त तक्रारींवर तातडीने उचित निर्णय घेणे, महसूल मंत्री कार्यालयाकडून प्राप्त संदर्भाचा निपटारा करणे, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी उपविभागीय तालुका स्तरावर विशेष कक्ष उभारणे यासह जवळपास 50 विषयाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम यांनी कडक शब्दात सूचना केल्या। यावेळी वैजापूर येथील उपविभागीय अधिकारी एकनाथ बंगाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे, गंगापूर तहसीलदार नवनाथ वगवाड, प्रशिक्षणार्थी तहसीलदार सागर वाघमारे, नायब तहसीलदार सचिन वाघमारे, सुधाकर मोरे, मयुरा पेरे, सहाय्य गटविकास अधिकारी अक्षय भालेकर, पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड आदींसह सर्व खात्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर। नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय कुमारजी गौडा साहेब GC आहे। हे आज गंगापूर येथे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यासाठी गंगापूरला आले असता त्यांनी आज बैठक घेतली आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमकं काय बैठकीत मुद्दे होते आणि काय कर्मचाऱ्यांचा काय विषय होता त्यांच्याशी बोलणार आहोत आपण। सर, काय आज तुम्ही आढावा बैठक घेतली आणि काय विषय होता आणि सर्वात महत्त्वाचा विषय काय? आज पूर्ण तालुकाच्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना, शासनाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या बाबतीत आढावा बैठक होता। तो त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याकडे सुरू असणारा जनगणनाच्या, त्याच्यानंतर SIRच्या आणि त्याच्यासोबत आपल्या सरकार आणि PG पोर्टलमध्ये असणारा तक्रारी, 1/1/2011च्या पूर्वीच्या निवासी अतिक्रमण नियमानुकूल करणे, त्याच्यानंतर शासकीय जमीनच्या बाबतीत पडताळणी आणि त्याच्यामध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या बाबतीत चौकशी करणे आणि याच्या व्यतिरिक्त जो शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहे याच्या बाबतीत आढावा होता। एकंदरीतरित्या आपला तालुक्यामध्ये सुरू असणारा वेगवेगळ्या प्रकल्पाच्या बाबतीत आढावा आणि सर्व जो शासनच्या तो महत्त्वाकांक्षी योजना आहे, महत्त्वाकांक्षी सूचना आहे, त्याला वेग देण्याच्या बाबतीत आजचा आढावा बैठक होता आणि ते व्यवस्थितरित्या पूर्णपणे पार पडलेलं आहे। सर, तालुक्यात महत्त्वाचा विषय असा आहे की सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे आणि अनेक गावांचे टँकरचे प्रस्ताव पडलेले आहे, लवकर सँक्शन मिळत नाही आणि त्यामुळं जनतेचे हाल होत आहे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत। टँकर देण्याच्या बाबतीत आता खाली SDOंकडे डेलिगेट केलेलं आहे। जो ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टंचाई आहे तो इमिडिएटली त्याच्या बाबतीत कारवाई होतील आणि आत्ता आपला आढावा बैठकीमध्ये पण येणारा खरीप हंगामाच्या बाबतीत पण आढावा झाला आणि आपला फॉर्च्युनेटली मागच्या वर्षी चांगला पाऊस पडला, तो यावर्षी इतकी सिव्हिअरने टंचाई नाही आहे, तो येत्या वर्षी आपला टंचाईचा जो तीव्रता आहे ते वाढू शकतो, तो त्याच्या बाबतीत पण काय आढावा हे घ्यायचं, योजना घ्यायच्या, काय काळजी घ्यायच्या, तर याच्या बाबतीत पण सूचना देण्यात आलेल्या आहे। सर, दुसरा विषय असा होता की तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुरुम आणि वाळू अवैध गौण खनिज मोठ्या प्रमाणात उपसा होतो आहे आणि काहीच कारवाई होत नाही। काय तुम्हाला काय वाटतं? काय नाही, असं तुमच्याकडे काही स्पेसिफिक असेल तर इमिडिएटली तालुका आणि जिल्हा स्तरावर त्यांच्या टीम पाठवूया आणि आढावा बैठकमध्ये पण सूचना देण्यात आलेल्या आहे। पूर्ण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा कोणताही अवैध उत्खनन, वाळूचा असो या मुरुमचा असो या इतर कोणताही गौण खनिजचा असो नाही झाला पाहिजे आणि त्याच्या बाबतीत कडक कारवाई करण्यासाठी सूचना दिलेल्या आहे आणि असा परत होत असेल तर संबंधित स्थानिकचा जो अधिकारी आहे त्यांच्यावरती पण जबाबदारी निश्चित करण्यात येईल। हे ते जिल्हाधिकारी विनय कुमार गौडा GC आणि यांनी सविस्तर माहिती दिली आहे। मी इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर।